हाय हॅलो नमस्कार. मी सायली सुरालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण खुसखुशीत करंजा, खास त्रिपुरारी पौर्णिमेसाठी आणि देव दिवाळीसाठी. तर त्यासाठी मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे मोहनासाठी, पाणी आणि मीठ. तर हा 1 किलो बारीक रवा आहे. मी डीमार्टचा बारीक रवा घेतलेला आहे. तो मी ह्या पातेल्यामध्ये घेते. एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे तुम्हाला पीठ मळण्यासाठी. तो मी याच्यामध्ये घेतलेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे मी मीठ घालते आणि त्याच्यानंतर आपल्याला तुपाचं मोहन करायचं आहे. तर याच्यासाठी मी कडकडीत तुपाचं मोहन वापरणार आहे. साधारणतः 1 किलो रव्यासाठी मी अर्धी वाटी तूप असं घेतलेलं आहे आणि ते मी कडकडीत गरम करून त्याच्यावरती घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता साधारणतः एवढं तूप मी 1 किलो रव्यासाठी घेतलेलं आहे. ते मी आता गरम करून घेते आहे. चांगलं तापलं पाहिजे तूप आणि कडकडीत असं तुपाचं मोहन घालायचं म्हणजे करंज्या खुसखुशीत होतात आणि हे मोहन जे आहे याच्यामुळे पदर पण छान सुटतात. तर मी हे तूप असं गरम केलेलं आहे ते मी चमच्याने हलवत आहे कारण तूप खूप गरम आहे म्हणून आपल्याला चटका बसू शकतो. तर या रव्यावरती मी एकसारखं हे गरम तूप घालून घेणार आहे आणि हे सगळीकडे लागेल अशा पद्धतीने मी सगळीकडे लावून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला हाताने सगळीकडे व्यवस्थित पसरवून रव्याला चोळून घ्यायचं आहे तुपाचं मोहन. त्यामुळे एकसारखं मोहन लागेल. तुम्ही बघू शकता मी आता हातानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला असं गोळा झाला पाहिजे रव्याचा म्हणजे समजेल की हे तुपाचं मोहन बरोबर झालेलं आहे. तर ही एक पद्धत आहे की तुम्ही एक गोळा करून बघू शकता आणि तसा जर गोळा झाला तर तुपाचं मोहन बरोबर झालेलं आहे. आता मी पाणी टाकून हे रव्याचं पीठ आहे ते भिजवून घेणार आहे आणि हळूहळू पाणी टाकायचे कारण रवा जो आहे तो पटकन भिजतो. त्यामुळे लागेल तेवढंच पाणी घेऊन रवा मळायचा आहे, नाहीतर मग पीठ जे आहे ते सैलसर होऊ शकतं. आपल्याला एकदम घट्ट पीठ मळायचं आहे त्यामुळे लागेल तसेच पाणी घ्यायचं आहे आणि घट्ट गोळा मळायचा आहे. तर मी देवदिवाळीसाठी करंज्या बनवत आहे. तुम्ही पण बनवता का काहीतरी गोड पदार्थ देवदिवाळीसाठी? मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा रीतीने मी घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे आणि साधारणतः बोट जाईल रोतेल असा घट्ट आपल्याला रव्याचा हा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान पीठ मळलं गेलेलं आहे आणि हे पीठ मी 2 तास भिजत ठेवणार आहे. आपल्याला हे पीठ असंच भिजत ठेवून 2 तासासाठी ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. तर मी आता सारणाच्या तयारीसाठी 4 वाट्या खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी हलकंसं भाजून घेऊन बारीक केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं हे हलकंसं भाजून बारीक केलेलं आहे. आणि आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 चमचे मी बेसन पीठ तुपावर खमंग भाजून घेतलेलं आहे आणि हे खमंग भाजलेलं पीठ जे आहे ते ह्या खोबऱ्याच्या सारणामध्ये घालायचं आहे. सो खोबरं आणि पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता साधारणतः जाडसर एवढं आपल्याला असं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आणि या खोबऱ्यामध्ये आता मी काजू, बदाम आणि भाजलेली खसखस साधारणतः 1 ते 2 चमचे खसखस घ्यायची, ती भाजायची आणि त्याचं बारीक वाटण करून आपल्याला टाकायचं आहे. थोडं जाड ठेवायचं नाही कारण मग करंजी फुटू शकते, म्हणून मग बारीक करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि आपल्याला पिठी साखर याच्यात घालायची आहे. तर पिठी साखर जी आहे ती साधारणतः आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण घालू शकतो, पण मी इथे 1 ते 1.5 वाटी पिठी साखर वापरलेली आहे. तर मी सारणामध्ये ही पिठी साखर मिक्स करून घेते. व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचे आहे, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. आणि शेवटला मी वेलची पूड घालत आहे. वेलची पूडचा स्वाद खूप मस्त येतो करंजीमध्ये खाताना. तर अशा रीतीने आपलं छान असं सारण तयार आहे. याच्यामध्ये मी बारीक रवा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. फक्त खोबरं, पिठी साखर आणि डाळीचं पीठ आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स एवढंच घातलेलं आहे. तर अशा रीतीने आपलं मस्त असं करंजीचं सारण तयार आहे. एकदम छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खुसखुशीत करंजीचं गोड सारण नक्की ट्राय करून पहा. हे सारण खूप छान लागतं. तर आपला जो रवा आहे तो 2 तासासाठी भिजवला होता. ते पीठ असं साधारणतः भिजल्यावरती दिसतं. एकदम एकसारखं पीठ आणि रवा भिजलेला आहे. भिजल्यामुळे रवा मऊ होतो आणि आपल्याला आता हे काय करायचं आहे की मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की एकसारखं पीठ जे आहे ते मऊ होतं आणि छान असं गोळा तयार होतो. त्यामुळे आपल्याला लाटताना त्रास होत नाही. तर तुम्ही पाहू शकता मी असं बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करत हे पीठ जे आहे ते वाटून घेणार आहे. साधारणतः 1 ते 2 वेळा मिक्सर फिरवला की हे छान बारीक होतं आणि एकसारखं पीठ होतं.
त्यामुळे आपल्याला छान असं करंजीचं जे लाटी आहे ती लाटता येते. तर तुम्ही पाहू शकता की अशा रीतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते वाटून घेणार आहे. तर एक एक करत आपल्याला हे सगळं असं जे पीठ आहे ते वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता हे असं मऊ होतं छान वाटल्यानंतर आणि एकसारखं होतं पीठ. पाहू शकता कसा गोळा तयार होतो. तर अशा रीतीने मी हे सगळं जे पीठ आहे ते वाटून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही मळताना किती छान असा एकसारखा गोळा तयार होतो. पीठ अजूनही घट्ट आहे. आपण भिजवताना घट्ट मळल्यामुळे पीठ जे आहे ते असं घट्ट राहतं आणि आपण मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर मऊसूद असं पीठ तयार होतं. आता आपण साठ्याची तयारी करूया. त्यासाठी तूप लागणार आहे. तूप जे आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे 1 वाटी साधारणतः. तर मी अर्धी वाटी साधारणतः तूप घेतलेलं आहे आणि हे तूप जे आहे ते तसंच घ्यायचं आहे गार. आपल्याला गरम वगैरे करण्याची गरज नाही आहे. आपण तसंच डायरेक्टली तूप घेतो आहे. तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर करायचं आहे. तर साधारणतः आपल्याला तुपामध्ये बसेल एवढं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि हळूहळू हलवत जाऊन आपल्याला ते कॉर्नफ्लॉवर आणि तूप जे आहे ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला तूप पाहू शकता आपण जसं कॉर्नफ्लॉवर घालू तसं ते पातळ होत जातं आणि आपल्याला घट्ट थोडंसं असं हे साठा तयार करायचं आहे. पातळ जास्त ठेवायचं नाही आहे, कारण जर पातळ ठेवला तर तो मग त्यामुळे पीठ मऊ होऊ शकतं करंजी करताना. तर असं एकसारखं आपल्याला हलवत जायचं आणि लागेल तसंच पीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता साधारणतः एवढं असं घट्ट आपल्याला साठा तयार करून घ्यायचं आहे की जो आपल्याला पसरवता येईल साधारणतः लाटीवरती एवढा आपल्याला घट्ट असा साठा तयार करून घ्यायचा आहे. तर आपला हा साठा जो आहे तो तयार आहे. अर्धी वाटी तूप आणि साधारणतः 1 वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे. असं आपण जे साठा आहे तो तयार करून घेतलेला आहे. तर मी आता करंज्या करण्याची तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे पोळपाट लाटणं आणि सारण आपलं. तर एक गोळा घ्यायचा आहे. एकसारखे आपण 2 गोळे करायचे आहेत, कारण मी 2 लाटांचीच करंजी करणार आहे. कारण मग पदर जे आहेत ते व्यवस्थित सुटतात, जास्तीचे सुटत नाहीत आणि करंजी पण छान होते, खाताना छान लागते. तर मी हा जो 1 लाटा जो आहे तो अशी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. साधारणतः एवढी अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही जी आहे ती साधारणतः एवढी जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर ही पहिली आपल्याला लाटून घेतली आहे. आता मी दुसरी लाटून घेते. 2 ह्याचा आपल्याला करायचं आहे, 2 लाट्यांचं. तर मी दुसरा जो गोळा आहे तो पण मी एकसारखा असा गोळा करून घेते आणि त्याची पण लाटी लाटून घेणार आहे. साधारणतः तेवढ्याच आकाराची आपल्याला दुसरी पोळी पण लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा रीतीने ही लाटून घेते. तर ही आपली दुसरी पोळी पण तयार आहे. तर अशा रीतीने आता ही पहिली जी आहे आपण ती खाली ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती हा आपला जो साठा तयार केलेला आहे तो एकसारखा लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित सगळीकडे पसरवून आपल्याला साठा लावायचा आहे. आपल्या हाताच्या हीटने ते जे तूप आहे ते आपोआप थोडंसं गरम होतं, त्यामुळे आपल्याला साठा जो आहे तो घट्ट जरी असला तरी लावताना तो व्यवस्थित पसरवता येतो आणि जे करंजीची लाटी आहे ती पातळ होत नाही. तर एकसारखा लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती मी अशी दुसरी पोळी टाकणार आहे आणि ही जी आहे याच्यावरती मी आता परत साठा लावून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही एकसारख्या झालेल्या आहेत पोळ्या आणि याच्यावरती आता आपण साठा लावून घेणार आहोत. तर याच्यावरती पण एकसारखा असा पातळ असा साठा लावायचा, जास्ती जाड पण लावायचा नाही आहे, एकदम असा एकसारखा पातळ लावून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मी किती प्रमाणामध्ये लावलेला आहे. तर कडेला वगैरे सगळीकडे व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फोल्ड करत जाऊन असं लाटी करून घ्यायची आपल्याला. तर थोडंसं दाबत आपल्याला ते करायचं आहे, जेणेकरून मध्ये जे आहे ते गॅप्स राहणार नाहीत. तर एकसारखी आपण अशी ही लाटी लाटून घेतलेली आहे आणि असा हा गोळा अशी लाटी करून घेतलेली आहे. तर ती थोडी दाबायची आहे, जेणेकरून काही एअर असतील तर ती निघून जाईल. तर अशा रीतीने थोडीशी मी दाबून व्यवस्थित अशी ही लाटी तयार करून घेतलेली आहे आणि ही आता आपण सुरीने कापणार आहोत. तर आपल्याला ज्या आकाराची करंजी हवे तेवढे आपल्याला असे हे करून घ्यायचे आहेत, गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कसे पदर सुटलेले आहेत. तर अशा रीतीने मी सगळे हे जे आहेत ते कापून घेतलेले आहेत. तर एवढ्या ह्याचे 2 लाट्याचे एवढे असे आपल्याला गोळ्या तयार होतात आणि तेवढ्या करंज्या तयार होतील आता. तर जे
पदर सुटलेले आहेत ते वरच्या बाजूने ठेवून आपल्याला मध्ये बरोबर असं लाटत जायचं आहे. आपल्याला जे कडेचे पदर आहेत ते मिटवायचे नाही आहेत. सो फक्त मध्येच लाटायचं आहे आपल्याला. कडेचे जे लेयर्स आहेत ते तसेच ठेवायचे. तुम्ही पाहू शकता मी कडेला कसे जाडसर लेयर तसेच ठेवलेले आहेत आणि फक्त मध्ये लाटलेलं आहे. तर ही साधारणतः एवढी, मध्ये थोडंसं पातळ लाटायचं आणि कडेला जे आहे ते तसंच जाड ठेवायचं आहे. तर मी इथे थोडं एका चिमटीने एका साईडला थोडंसं असं बंद करून घेणार आहे आणि दूध लावायचं आपल्याला कडेने, म्हणजे जी करंजी आहे ती निसटत नाही किंवा तेलामध्ये टाकल्यावरती सुटत नाही. तर कडेने दूध लावून आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत. सारण जे आहे ते भरपूर भरायचं, असं चमच्याने थोडंसं दाबायचं म्हणजे सारण जे आहे ते व्यवस्थित बसतं. तर हळूहळू असं चमच्याने थोडंसं प्रेस करत आपल्याला सारण जे आहे ते भरपूर भरायचं आहे. सारण भरताना जास्तीचं भरायचं म्हणजे कसं खाताना करंजी छान लागते. आणि एक असं अंगठ्याचं बोट मध्ये देऊन आणि चिमटीने दाबून आपल्याला करंजी अशी बंद करायची आहे. तर ही मेथड तुम्ही वापरली तर करंजी छान होते आणि आपल्याला छान वळताही येते. तर पाहू शकता किती छान आणि सुरेख करंजी झालेली आहे. कडेला बरोबर आपले पदर आलेले आहेत आणि आपण भरपूर सारण भरलेले आहे. तर अशा रीतीने मी सगळ्या करंज्या ह्या करून घेतलेल्या आहेत. तर एवढ्या लाटीच्या आपण करंज्या आधी तळून घेऊयात. तर याच्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. साधारणतः मीडियम आचेवरती एक छोटंसं असं तुकडा टाकून आपल्याला बघायचं आहे की तेल कितपत तापलेलं आहे आणि टेम्परेचर किती आहे तेलाचं, त्याने कळते आपल्याला. तर असे बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे तेल चांगलं तापलेले आहे. त्यानंतर मग आपल्याला तेलामध्ये बाकीच्या करंज्या सोडून घ्यायच्या आहेत. तर एक एक करत असं टाकताना तेलामध्ये आपल्याला दाबायचेत कडा, जेणेकरून तेलामध्ये करंजी आहे ती फुटणार नाही किंवा पदर जे आहे ते व्यवस्थित लॉक राहतील आणि करंजीतलं सारण बाहेर येणार नाही. म्हणून आपल्याला प्रेस करून मग अशी हळूहळू तेल त्याच्यावरती उडवत आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे. तर असं एक एक करून करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती. जास्त मोठा ठेवला तर करपू शकतात आणि जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित सुटत नाहीत आणि एकदम बारीक ठेवला तर त्या तेल पिऊन घेतात. म्हणून मीडियम असं टेम्परेचर ठेवून व्यवस्थित करंज्या तळायच्यात. एकदम जास्ती पण टाकायच्या नाही, थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या. साधारणतः 3 ते 4 करंज्या एका वेळेस टाकून आपल्याला तळून घ्यायच्यात. तर अशा रीतीने माझ्या सगळ्या करंज्या तळून तयार आहेत. लाईट व्हाईटिश गोल्डन अशा आपल्याला तळून घ्यायच्यात आणि कारण त्यानंतरसुद्धा कुक होत राहतात त्याच्या हीटमध्ये, त्यामुळे तळताना थोड्याशा मीडियम अशा लालसरच करायच्या. अशा छान खुसखुशीत करंज्या तयार होतात. नक्की ट्राय करून पहा. अशा भरपूर लेट सुटलेल्या खाताना खूप छान लागते आणि सारण जे आहे ते खोबऱ्याचं असल्यामुळं खूप छान लागतं आणि पिठाचा खमंगपणा त्याच्यामध्ये उतरतो, डाळीच्या पिठाचा. तर अशा रीतीने लेयर्सवाल्या करंज्या तयार आहेत तळून आपल्या. पाहू शकता किती छान झालेल्या आहेत. तर देवदिवाळी आहे, त्या निमित्ताने देवाला तर नैवेद्य झालाच पाहिजे आणि माझी ही पहिली रेसिपी आहे त्यामुळे देवाला तर नैवेद्य बनतोच. तर अशा रीतीने आपला देवदिवाळीसाठी खास खुसखुशीत करंज्या तयार आहेत. नक्की ट्राय करा आणि सुरालीज किचनला फॉलो करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खुसखुशीत करंज्या मस्त दिवाळीसाठी आणि त्रिपुरारी पौर्णिमेसाठी. तर 1 किलोमध्ये एवढ्या करंज्या तयार होतात. नक्की ट्राय करा. थँक्यू.